नमस्कार, मी तृप्ती विठ्ठलराव यादव, BA फायनल इयरची विद्यार्थिनी, श्रीनिकेतन आर्ट्स कॉमर्स कॉलेज नागपूर। मी आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याबद्दल मी माझे मत व्यक्त करणार आहे। शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्तीचे शरीर, मन आणि चरित्र बनते आणि मजबूत होते। भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD अंतर्गत 30 जुलै 2020 रोजी नवीन शैक्षणिक धोरण प्रसिद्ध करण्यात आले। शिक्षित करा आणि ज्ञान वाढवा या ब्रीदवाक्यासह गेल्या 34 वर्षात भारतात प्रसिद्ध होणारे हे पहिले शैक्षणिक धोरण आहे। यामुळे एक आमूलाग्र बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नक्कीच होणार आहे। NEP 2020 या अनुषंगाने तंत्रज्ञान, समकालीन व्हिडिओ धड्यांसह समग्र अध्यापन दृष्टिकोनावर भर देते। 5+3+3+4 या प्रणालीमध्ये शालेय शिक्षण 5 वर्षाच्या पायाभूत टप्प्यापासून सुरू होते आणि 4 वर्षाच्या माध्यमिक टप्प्यांपर्यंत जाते। या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना मातृभाषा हिंदी आणि इतर भाषा शिकवण्यास प्रोत्साहन दिले जाते। या धोरणांतर्गत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते। मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। उच्च शिक्षण प्रणालीत सुधारणा आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते। प्रवेश समानता, गुणवत्ता, परवडणारी क्षमता आणि जबाबदारी हे 5 स्तंभ NEP 2020 चा पाया आहे। या NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या धोरणामुळे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळते। जर एखाद्या विद्यार्थ्याला जर विज्ञानाऐवजी समाजशास्त्र किंवा इतिहास या विषयात आवड असेल तर ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य या धोरणामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होते। खाजगी व सरकारी शाळेमध्ये समान दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे असे या धोरणाने नमूद केले आहे व विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचा ताण पण कमी होणार आहे। विद्यार्थ्यांना वर्षातून 2दा परीक्षा देता येईल। व्यावसायिक व कौशल्य विकासावर भर देण्यात आलेला आहे। विविध ऍक्टिव्हिटी क्लासला महत्त्व दिले आहे। आता रट्टा मारून एक्झाम देण्याची गरज नसेल। विद्यार्थ्याला आता स्वतःचे मूल्यमापन करता येणार आहे। डिग्री सुरू असताना जर इतर विषय घेऊन जर त्याला ती डिग्री पूर्ण करायची असेल तर ते स्वातंत्र्य या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहे। शिक्षण व्यवस्थेत नवीन शैक्षणिक धोरणामुळे गुणात्मक बदल होणार आहे। या धोरणांमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीतून केवळ बेरोजगारीचे लोंढे तयार न करता विद्यार्थ्यांना कौशल्यही आत्मसात केले पाहिजे व हे देशाला सक्षम करता येणार नाही। तरुणांसाठी शैक्षणिक धोरणातील बदल महत्त्वपूर्ण ठरणार असून यांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे। NEP 2020 हे सदृढ व्यक्तींना घडवण्यावर लक्ष केंद्रित करते व ते समग्र विकासाला प्रोत्साहन देते। शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देते। NEP 2020 अभ्यासक्रमांसह अभ्यासक्रम, उपक्रम, क्रीडा, कला आणि व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाला चालना देते। हे धोरण आर्थिक वाढ आणि सामाजिक विकास, वैयक्तिक वाढीला प्रोत्साहन देते। म्हणून या नवीन धोरणाचे सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले पाहिजे असे मला वाटते।